संगीत रत्न महाडिक अण्णांना करते मी वंदन। संगीत रत्न महाडिक अण्णांना करते मी वंदन। संगीत रत्न महाडिक अण्णांना करते मी वंदना। संगीत रत्न महाडिक अण्णांना करते मी वंदना। शाहीर मेरू जसे कल्पतरू, शाहीर मेरू जसे कल्पतरू भारत भूनंदन।
सुरू होईल आणि म्हणूनच हे त्यांच्या चरणी समर्पण चालू आहे. पठ्ठेबापू म्हणाले, लवकर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तन आणि वरून तमाशा. आणि तीच प्रेरणा तमाशाची, तीच प्रेरणा शाहिरीची. उरी प्रेरणा जागवू जना, उरी प्रेरणा जागवू जना, तमाशाचा तो प्राण, समाजाचा तो प्राण, समाजाचा तो प्राण. उरी प्रेरणा जागवू जना, तमाशाचा तो प्राण, समाजाचा तो प्राण, समाजाचा तो प्राण. संगीत गायन अभिनय लेखन नृत्य कलेची जाण, नृत्यकलेची जाण, नृत्यकलेची जाण. संगीत गायन अभिनय लेखन नृत्य कलेची जाण. नृत्यकलेची जाण, नृत्यकलेची जाण. अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व, आम्हा कलावंतांचा मान आणि संगीत रत्न माणिकांना करते मी वंदना. संगीत रत्न माणिकांना करते मी वंदना. संगीत रत्न माणिकांना करते मी वंदना. आज 12 वर्ष झाली या महान कलावंतांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथं कार्यक्रम राबवले जातात. हे चॅरिटेबल ट्रस्ट आज 12 वर्ष झाली. अरे साई कृपाचा वटवृक्ष हा, साई कृपाचा वटवृक्ष हा उभा मोठ्या डौलानं, उभा मोठ्या शौर्यानं, उभा मोठ्या शौर्यानं. साई कृपाचा वटवृक्ष हा उभा मोठ्या डौलानं, उभा मोठ्या शौर्यानं, उभा मोठ्या शौर्यानं. गावकुसाचा कलावंत इथं उभा राही दिमाखानं. उभा राहिली भगवान, उभा राहिली भगवान. मंडळी, आमच्या सांगली जिल्ह्याची लता मंगेशकर म्हटलं जातं, लता लंका पाचेगावकर. आम्हाला अभिमान वाटतो. गेली कित्येक वर्ष ही मंडळी यांची कष्ट अविरत आहेत, त्याग अनमोल आहे. कोणतीही सिक्युरिटी नसताना, कोणतीही सिक्युरिटी नसताना हा तमाशा कलावंतामध्ये जो महिला वर्ग असतो तो जनतेची सेवा करत असतो. त्यांचा आज इथं सन्मान होतो, याचा अभिमान वाटतोय. कोणतीही सिक्युरिटी नाहीये महिला कलावंतांना, तमाशातल्या महिला कलावंतांना कोणतीही सिक्युरिटी नसते. आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली कला दाखवून स्वतःचा उदरनिर्वाह करतात असं नाही मंडळी. ही कला जिवंत ठेवण्यासाठी त्या रोज तीळ तीळ मरत असतात. साई कृपाचा वटवृक्ष हा उभा मोठ्या डौलानं, उभा मोठ्या डौलानं, उभा मोठ्या डौलानं. गावकुसाचा कलावंत इथं उभा राही दिमाखानं. उभा राहिली भगवान, उभा राहिली भगवान. आणि त्याला साथ गाव हे मेल्हे, यांची साथ आहे. यांनी शिवधनुष्य पेललेलं आहे. हे गाव हे मेल्हे धनुष्य पेलले, गाव हे मेल्हे धनुष्य पेलले, गाव हे मेल्हे धनुष्य पेलले. आणि म्हणूनच इथं काय आहे, इथं कलावंतांची खान आणि संगीत रत्न माणिकांना करते मी वंदन. संगीत रत्न माणिकांना करते मी वंदना. संगीत रत्न माणिकांना
तपपूर्ती ही झाली. तपपूर्ती ही झाली, तपपूर्ती ही झाली. ही तपपूर्ती झाली आणि तप केलं. आता आम्ही इथून पुढं फळं खाणार आहे बरं का. आणि म्हणूनच यांच्या कष्टाचं फळ आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून तुमच्याकडे एक मागणं आहे माझं. कलावंताला तुम्ही जो दिलेला हा आधार आहे, कलावंताच्या पाठीशी तुमची असणारी ही शाबासकीची थाप आहे, ही अशीच राहावी. केली आराधना रंग देवता प्रसन्न आज हो झाली. प्रसन्न आज हो झाली, प्रसन्न आज हो झाली. जगतापांची साऱ्या ट्रस्टींची तपपूर्ती हो झाली. तपपूर्ती हो झाली, तपपूर्ती हो झाली. माझ्या अल्पमतीला सुचलंय ते मी लिहिलंय. मी काय फार मोठी लेखिका नाहीये, मोठी कवयित्री नाहीये, पण जेव्हा कधी वाटतं तेव्हा लिहिण्याचा प्रयत्न असतो. आणि ज्यावेळी वाटतं त्यावेळेला लिहिते. मुठभर लोकांसाठी डोकं खर्च करायचं नाही, तर कधी खर्च करायचं डोकं आपलं? देशप्रेम आणि भक्तीनं असेल जर भरलं हृदय डोकं, तरच घ्या लेखनी, लिहा लेख. आणि म्हणूनच वाटलं मला 2 ओळी आपण त्यांच्या कष्टाची फळं खातोय, 2 ओळी त्यांच्यासाठी वंदन करूया. कारण कलाकार कधी मरत नाही. महाडिकांना आपल्यात नसतील, बोरगावकर आपल्यात नसतील, ही मंडळी आपल्यात नाही आहेत. आमचे लेखनी सम्राट गणपतराव माने आपल्यात नाही आहेत. पण असं नाही आहे ते. कलाकार कभी नहीं मरता, कलाकार कभी नहीं मरता, उसे जिंदा दफनाया जाता है. अरे कब्र खोद के देखो यारो, तालियों के इंतजार में पाया जाता है, तालियों के इंतजार में पाया जाता है. आणि म्हणूनच तुम्हाला मी मागतेय, शाहिराणी महान. अरे रत्न माडिकांना करते मी वंदन, संगीत रत्न माडिकांना करते मी वंदन, संगीत रत्न माडिकांना करते मी वंदन, संगीत रत्न माडिकांना करते मी वंदन. साल 1857 साली 1857 साली बंडाची भली आग भडकली न ठिणगी तिची गेली कितीक शहरात दिल्ली कानपूर बरेली मिरतात नवाब आणि पेशवे सामील त्यात तर मंडळी
हल्ला केला आणि या हल्ल्याला उत्तर म्हणून राणीनं प्रतिउत्तर केलेलं आहे. तर तो रणसंग्राम आपण आज ऐकणार आहोत. पहा, जसे देव दैत्य स्वर्गाला, जसे देव दैत्य स्वर्गाला, तसं युद्ध झालं झाशीला, झालं झाशीला, झालं झाशीला, झालं झाशीला. इंग्रजी तोफ गरणाळी, इंग्रजी तोफ गरणाळी, खालीच फुटे तो गोळा, फुटे तो गोळा, फुटे तो गोळा, फुटे तो गोळा. खूप धा धा गरजतो तोफेचा गोळा, तोफेचा गोळा, तोफेचा गोळा. ठण 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 ठण, बंदुका करत्या वेळा, करत्या वेळा, करत्या वेळा. मग दाना ना 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 गेला राणीच्या तोफेतून गोळा, फका फका फुकते गोऱ्याला, तिच्या आईचा चमत्काराला नाही धूर दिसत कोणाला, पर गोळा येतोय वक्ताला. मग विचार पडला साहेबाला, मग विचार पडला साहेबाला, ये साला कहाँ से आता है गोला. आता है गोला रे. मग विचार पडला साहेबाला, ये साला कहाँ से आता है गोला जी, आता है गोला जी. आणि मग आज 8 दिवस होत आले तरी असंच युद्ध चालू होतं. आग लावली कितीक बाजूला, आग लावली कितीक बाजूला, गोष्टी पुरा जाळून खाक केला, हलवाई पुरा नाचला. 5 वर्षावरच्या माणसाला जो पैसे देणार नाही त्याला, बघा एवढा हल्ला कल्लोळ इंग्रजांनी माजवला होता. जो पैसे देणार नाही त्याला गोळ्या घालते साऱ्या लोकाला, तलवारीनं छाटती पोराला, तलवारीनं छाटती पोराला. कुणी सोडा म्हणती, सोडावो माझ्या नवऱ्याला, सोडावो त्यांना काही करू नका. कुणी सोडा म्हणती नवऱ्याला, जोड गोळी नवरा बायकोला, जोड गोळी नवरा बायकोला. जित्त धरून जाळलं, जित्त धरून जाळलं बायकांना, ऐका समयाला, ऐका समयाला रे. जित्त धरून जाळलं बायकांना, ऐका समयाला. ऐका समयाला जी. राणीनं हे पाहिलं आणि तिच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. आता शांत बसून चालणार नाही, आता तोफेवर काम भागणार नाही, आता मैदानात उतरायला हवं. नरवेश केला लक्ष्मीनं, नरवेश केला लक्ष्मीनं, चपळ देवीनं, कडक बिजुलीनं, पिस्तूल दोन दोन्ही हातात. पिस्तूल दोन्ही दोन्ही हातात, पिस्तूल
वाघीण जशी बकऱ्याला कालिका देवी असुराला चंडिका महिषासुराला तशी कापत सुटली गोऱ्याला तशी कापत सुटली गोऱ्याला कर्नल स्मिथ रेन्साला बेनेडिक्ट हेनेज साहेबाला काय केलं 3 कोस उलट माघारी पळवलं 3 कोस उलट पळविला राणीनं किल्ला सर केला राणीनं किल्ला सर केला गोरा पळविला गोरा पळविला राणीनं किल्ला सर केला गोरा पळविला गोरा पळविला 1,500 गेले पाठीमागनं अजून 10,000 आले आणि मग आता कालपीला जावं तात्यांना भेटावं ग्वाल्हेरला जावं पेशव्यांना भेटावं मदत घ्यावी आणि म्हणून राणीनं घोड्याला टाच मारली तिचा घोडा भरारी वाला तिचा घोडा भरारी वाला विष्णूनं धाडलाय त्याला हनुमान प्रसन्न तिला आणि ती काय पुसते व मग या गोऱ्या माकडाला पाठकुळी बांधले कराला पाठकुळी बांधले कराला आणि राणीनं तटावरून घोडा फेकला तटावरून घोडा फेकला आणि एकच आरोळी ठोकली मेरी झाशी नाही दोन्ही मेरी झाशी नाही दोन्ही तटावरून घोडा फेकला तटावरून घोडा फेकला 102 मैलाची धाव 102 मैलाची धाव झाली घोड्याला झाली घोड्याला 102 मैलाची धाव झाली घोड्याला झाली घोड्याला तलवार चमके चळचळ संगीत झळके झळझळ असा भक्त लय हो जंजाळ रवी बघतोय वर्ण हा खेळ रक्ताचे पाट वाहत होते वाहू लागले पाट घळघळ धरतरीही बघून डळमळ असा भक्त लय हो जंजाळ हजाराची तुकडी लक्ष्मीण हजाराची तुकडी लक्ष्मीनं कापली 3 वेळा कापीतील वेळाजी हजाराची तुकडी लक्ष्मीनं कापली 3 वेळा कापीतील वेळाजी राणीच्या पोटाला अन्न नाही आला भस्मासूर कालपीला इंद्रच पाठीशी होता आला भस्मासूर कालपीला बाईनं पहिला घास उचलला अन ओठा जवळ तो नेला तोच ठणाणाणाणाणा झाला तोच ठणाणाणाणाणा झाला तोच ठणाणाणाणाणा झाला तसा घास परत टाकला त्याच हाती घेतलं शस्त्राला त्याच हाती घेतलं शस्त्राला त्याच हाती घेऊन शस्त्राला बया बघा धावली पुन्हा चिरड्याला हाती घेऊन शस्त्राला बया बघा धावली पुन्हा चिरड्याला पुन्हा मारण्याला असं करत करत राणीनं ग्वाल्हेर गाठलं पण ग्वाल्हेरला ही पेशव्यांची मदत मिळाली नाही आणि मग मात्र शेळी घावली बघा लांड गेला शेळी घावली बघा लांड गेला जशी गाय होऊन वाघाला
अशी शिकार घावली साहेबाला, पण खरी धैर्याची बाला त्याच हाती घेऊन शस्त्राला बया बघा घावली पुन्हा मारण्याला. पुन्हा लागण्याला पण काही उपयोग नव्हता, मदत येत नव्हती आणि राणी एकटी पडली होती. आणि मग शेळी खावली पुन्हा लांडग्याला, शेळी खावली पुन्हा लांडग्याला. तिनं तिथंच कापलं दांडग्याला, तिनं तिथंच कापलं दांडग्याला. जात होती पळून पहाडाला, दैवानं घाला घातला, दैवानं घाला घातला. तिच्यावर वार एकानं केला जी एकानं केला जी दैवानं घाला घातला. तिच्यावर वार एकानं केला जी एकानं केला जी पण राणी घाबरली नाही. स्वतःवर वार झाला, रक्त बंबाळ राणी. पण खरी धैर्याची बाला, पण खरी धैर्याची बाला तिनं तिथंच कापलं दांडग्याला, तिनं तिथंच कापलं दांडग्याला. कोसळून पडली अखरीला, कोसळून पडली अखरीला बाई धरणीला. बाई धरणीला कोसळून पडली अखरीला बाई धरणीला. बाई धरणीला राणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. पण म्हणून क्रांतीची ज्योत विझली नाही. का विझली नाही? कारण जाता जाता राणीनं संदेश दिला होता. जाताना शब्द बिनमोल बोले साऱ्याला, रामचंद्राला साऱ्या देशाला. देशाला साऱ्या देशाला जाताना शब्द बिनमोल बोले साऱ्याला, रामचंद्राला हिंदुस्थानाला भारत देशाला. भारत देशाला बोलली या माझ्या साऱ्या माय भगिनीला. जाता ना जाता काय बोलले राणी?